तेच म्हटलं होतं, समिती नेमा पण तारीख पण सांगितली पाहिजे ना. मेंढपाळाचे प्रश्न तसे आहे, मच्छीमारांचे आहे, शेतमजुरांचे आहे, दिव्यांगाचे प्रश्न बाकी आहे. भेसळयुक्त दुधाच्या संदर्भात कायदा करणार होते, त्याचं आश्वासन दिलं पण काही झालेलं नाही. जेथपर्यंत ठोस कारवाई होत नाही सगळ्या मुद्द्यावर, तोपर्यंत आंदोलन माघार नाही. आता गांधीगिरी संपली, भगतसिंगगिरी सुरू झाली. कधी सुद्धा तुम्ही जशी तारीख सांगत नाही कर्जमाफीची, तसंही आम्ही तारीख सांगणार नाही. मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही. आज करू उद्या करू म्हणत सरकारी फासात अडकली कर्जमाफी. शेतकऱ्यासाठी जात पात धर्म राजकीय विचार सर्व बाजूला ठेवून शेतकऱ्याचा सातबारा कोरा केल्याशिवाय आता थांबायचं नाही असा निर्धार कडू यांनी केला होता. मात्र पावसाळी अधिवेशन काळातच कडू यांनी पदयात्रा काढून याच अधिवेशनात कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती. अधिवेशन आटोपल्यानंतरही कर्जमाफी झाली नसल्याने कडू यांनी पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उभारले आहे. विशेषतः राज्य सरकारने कर्जमाफीसाठी समिती स्थापन केली आहे, पण विधानसभा अध्यक्षच या समितीबाबत अनभिज्ञ असल्याचा दावा करीत बच्चू कडू पुन्हा रस्त्यावर उतरले आहे. बच्चू कडू आता थांबणार नाहीत. सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून घेतीलच असे आता वाटायला लागले आहे. या मोर्चाला अनेक पक्षाने पाठिंबा दिला आहे.